नमस्कार. माझं नाव ऐश्वर्या रोहन शिंदे नाईक. 2017 साली जानेवारी महिन्यात 23 तारखेला माझं लग्न रोहन शिंदे नाईक यांच्याशी झालं होतं. त्यांना माझ्या वडिलांनी 25 तोळे सोनं, 2.5 किलो चांदी आणि 2 लाख रुपये कपड्यांना असं दिलं होतं. एक 6-7 महिने माझा संसार चांगला चालू होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या उद्योगांसाठी पैशांची मागणी करत मला सारखं शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. माझे पती आणि राहुल शिंदे नाईक यांनी मला सारखं शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. तुझ्या घरून 50 लाख रुपये आण, 1 कोटी रुपये आण. या सगळ्याची माहिती मी त्यांच्या पाहुण्यांना पण दिली होती. आत्यांना किंवा काका काकू लोकांना पण मी सांगितलं होतं. पण त्यांनी पण मला हेच म्हणले, तू पैसे आण, नाही तर तुला या घरामध्ये आम्ही राहू नाही देणार. मग त्यांनी असा त्रास देत असताना मी माझ्या वडिलांकडे जाऊन राहिले. आम्ही नांदायला रेडी असताना पण त्यांनी मला घटस्फोटाचा दावा दाखल केला डिवॉर्ससाठी. आणि तरी पण आम्ही नांदणारच आहे म्हणून सांगत असताना त्यांनी स्वतःचं लग्न दुसऱ्या मुलीशी करून घेतलं. पोपटराव तावरे यांच्या मुलीशी त्यांनी लग्न करून घेतलं. त्यांना माहिती आहे माझं लग्न झालेलं, त्यांचं आणि माझं लग्न झालेलं आहे, त्यांचं डिवॉर्स नाही झालं आहे, तरी पण त्यांनी त्यांच्या मुलीशी यांचं रोहन शिंदे नाईक यांचं लग्न लावून दिलं. आणि आता मध्यंतरी 2 तारखेला त्यांनी येऊन मला धमकी देऊन गेले. आता माझ्या भावानी नगरसेवक झालेला आहे पंढरपुरामध्ये. आमचं राजकीय बळ पण जास्त आहे. तू आमचं काही उखाडू शकत नाही. तुला किती वरपर्यंत जायचं आहे तिथे जा, तू आमचं काहीच नाही बिघाडू शकत. आता आज माझा भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये पण आम्ही आता प्रवेश घेणार आहे. त्यामुळे तू आमचं काहीच बिघाडू शकत नाही. तुला किती वरपर्यंत जायचं आहे जा. आता तू जर ही केस मागे नाही घेतली आणि तू जर मला डिवॉर्स नाही दिला तर जगताप फॅमिलीला संपवल्यासारखं तुझ्या फॅमिलीला पण आम्ही संपवून टाकू, असं रिसेंट त्यांनी मला धमकी देऊन गेले 2 तारखेला गेल्याच महिन्यामध्ये. हां, मी त्यांची पहिली पत्नी आहे. आता त्यांनी जर म्हणजे आता मी तर अपेक्षा करते की एकनाथ शिंदे साहेबांनी काहीतरी मदत करावी आणि काहीतरी मला न्याय मिळवून द्यावा असं. हां, आता ते निर्जरा पथकांचे हेड आहेत, त्यांनीच माझं तपास करत आहेत, PSI मॅम. मग त्यांच्याकडून पण मदतीचीच अपेक्षा आहे आम्हाला. हां, सोलापूरमध्ये ते पण चालू आहे आमचं. त्यांनी कुठल्या केसला पण येत नाहीत. माझी मुलगी ऐश्वर्या रोहन शिंदे नाईक यांच्याशी झालेल्या विवाहाबद्दल न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आणि सध्या पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे मी गुन्हा दाखल केलेला आहे. तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आज त्यांच्या पक्षात जे प्रवेश होत आहेत राहुल शिंदे नाईक यांचा, अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊन आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन करून घेऊ नये आणि लाडक्या बहिणींना न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा आहे.